डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचं आज निकाल वाचन होत आहे। पुण्यातील विशेष न्यायालय आज अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे। तर तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर कुटुंबियांना न्याय मिळणार का हे आता पाहावं लागणार आहे। सनातन संस्थेच्या 5 सदस्यांवर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, निकाल नेमका कधी लागू शकतोय? नक्कीच गौरी, आपण जर पाहिलं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे कार्याध्यक्ष होते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर तब्बल 11 वर्षांनी हा निकाल लागण्याची शक्यता आहे। पुण्यातील विशेष न्यायालयात खरं तर हा संपूर्ण जो निकाल आहे तो लागणार आहे। 11 ते 1च्या दरम्यान मध्ये हा निकाल लागू शकतो आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर या हत्या प्रकरणामध्ये जो निकाल देण्यात येणार आहे त्यामध्ये विशेष न्यायालयाने या निकालाकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलंय। नक्की जर आपण पाहिलं तर ही हत्या कशा पद्धतीने त्या वेळेस झाली तर ती पुण्यातील जे ओंकारेश्वर मंदिर आहे त्या ओंकारेश्वर मंदिराजवळील जो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल आहे त्या पुलावरती 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7:15च्या सुमारास खरं तर ही घटना घडली होती आणि पिस्तुलातून गोळ्या झाडून ही हत्या एकंदरीत करण्यात आली होती आणि त्या हत्येप्रकरणी एकंदरीत जर आपण पाहिलं तर तपास हा पुणे शहर पोलीस सुरुवातीला करत होते। त्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाने खरं तर हा तपास केला। त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे हा तपास सोपवण्यात आला आणि अखेर यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये सनातन संस्थेचा खरं तर संबंध असल्याचं बोललं गेलं। सनातन संस्थेची काही जणांची याच्यामध्ये नावं आली ती। त्यानंतर यामध्ये जर आपण पाहिलं तर विशेष न्यायालयामध्ये हे संपूर्ण आरोपपत्र दाखल करण्यात आलं आणि यातून हा जो तपास आहे तो खरं तर उलगडत गेला आणि याचे जे धागेदोरे आहेत ते पोलिसांना काही दिवसांनी मिळाले गेले। एकंदरीत जर या संपूर्ण घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर ही घटना पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडल्यामुळे एकंदरीत तो दिवस खरं तर काळा दिवस म्हणूनही गणला गेला आणि त्या दिवसानंतरून खरं तर या हत्येचा कधी संपूर्ण माहिती बाहेर येईल आणि याचा निकाल कधी लागेल याची अनेक पुरोगामी महाराष्ट्रातील नागरिकांना म्हणे किंवा कार्यकर्त्यांना याची ओढ लागली होती की हा निकाल लागणं गरजेचं आहे आणि जे संबंधित आरोपी आहे ते लवकरात लवकर त्यांच्यावरती दोषारोप पत्र निकाल नेमका काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार, असं जोडलेले राहा, अजून एका बातमीची अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे।